नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत जे आहे अकोला येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अकोला जिल्ह्याअंतर्गत वेगवेगळ्या मंडळ कार्यालयाअंतर्गत त्यांना ही भरती करायची आहे. 1 वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती राहणार आहे. यामध्ये मंडळ कार्यालय अकोला येथे कोपा या ट्रेडच्या 13 जागा आहे. शहर विभाग अकोला या ठिकाणी कोपा ट्रेडच्या 7 जागा आहे. इलेक्ट्रिशियनच्या 14 आणि वायरमनच्या 14 जागा आहे. त्यानंतर जे आहे ग्रामीण विभाग अकोलासाठी जर बघितलं तर कोपा ट्रेडच्या 10, इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या 23 आणि वायरमन ट्रेडच्या 20 जागा आहे. अकोट विभागांतर्गत कोपासाठी 5, इलेक्ट्रिशियनसाठी 15 आणि वायरमन या ट्रेडच्या 15 रिक्त जागा आहे. अशा प्रकारे एकूण 136 रिक्त जागांसाठी अप्रेंटिसची भरती करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना दिनांक 15 डिसेंबर 2025 पर्यंत जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या वेबसाईटच्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे. त्या आर्टिकलच्या लिंकला जेव्हा तुम्ही व्हिजिट कराल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या ट्रेडनुसार, तुमच्या मंडळ कार्यालयानुसार या ठिकाणी अप्लाय करू शकाल. यामध्ये काही महत्त्वाच्या अटी व शर्ती दिलेल्या आहे, तर त्या आपण जाणून घेऊया. यामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलं आहे, की उमेदवाराचं जे वय आहे, तर ते 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. मॅक्सिमम कितीही वय असलं, तर त्याबद्दल त्यांनी काहीही अट दर्शवलेली नाही. तर तुमचं वय हे 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. उमेदवार जो राहील, हा अकोला जिल्ह्यातील रहिवासी असला पाहिजे. आता शैक्षणिक पात्रता जर बघितली तर संबंधित ITI ट्रेडमध्ये उमेदवार जो आहे हा उत्तीर्ण असला पाहिजे आणि यामध्ये जे टक्केवारी आहे ITIची ही किमान 60% असली पाहिजे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना किमान 55% गुण असले पाहिजे. उर्वरित सर्व प्रवर्गासाठी 60% गुणाची अट राहणार आहे. यामध्ये तुम्हाला जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्टचं सर्टिफिकेट जे आहे हे सुद्धा सादर करावं लागेल. यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की कोपा, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या ट्रेडचा जो काही कालावधी आहे ट्रेनिंगचा तो 1 वर्षाचा राहील. तर यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि जे उमेदवार मेरिट लिस्टनुसार पात्र ठरतील तर अशा उमेदवारांना ईमेल ID वरती किंवा मोबाईलवरती जे आहे कळवलं जाईल आणि त्यांना त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पुढील प्रक्रिया जे आहे हे पार पाडावी लागेल. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर 15 डिसेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज करण्यास अडचण जात असेल, अर्ज भरून लागत असेल तर आम्हाला Instagramला किंवा Telegramला मेसेज करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.